हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आहे मयुरी आणि मी जेव्हा लास्ट 1-1.5 महिना झाला माझं चॅलेंज मी सोडून दिलं होतं, इंटरमिटंट फास्टिंग करणं सोडलं होतं, तेव्हा माझं वजन 70पर्यंत होतं, 69-70पर्यंत. आणि त्यानंतर आता 1-1.5 महिना झाला आहे मी अजिबात इंटरमिटंट फास्टिंग केलेलं नाही आहे. तरीही माझं वजन तिथल्या तिथेच आहे, कारण मी 1 महिना पूर्णपणे मेंटेनन्सवर होते आणि त्यानंतर मग 2 आठवडे अगदी शिफ्टिंगच्या कामामध्ये होती, त्यामुळे अजिबात करताच आलं नाही. हेल्दी काय जे भेटेल ते खात गेली होती. तरीही माझं वजन आज जास्त नाही वाढलं आहे, साधारण 1 किलो वाढलं असेल बस, आणि ते तर नॉर्मल आहे. आता मंडेपासून मी पुन्हा एकदा 30 डेजचं इंटरमिटंट फास्टिंग स्टार्ट करणार आहे. यामध्ये मी 16 तासांचीच फास्टिंग करणार आहे. कधी जर वाटलं तर एखाद्या वेळेस ओमॅड वगैरे करीन आणि 16 तासांची फास्टिंग करीन. सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि 5 वाजल्यापासून माझा फास्टिंग चालू होईल, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत अशी 16 तासांची मी फास्टिंग करणार आहे. या 30 दिवसांमध्ये माझं टार्गेट असंच असेल की 3 ते 4 किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे आणि इंच लॉस करायचं आहे मला, आणि हेल्दी आणि फिट राहायचं आहे मेन. एकदा ही आपली हेल्दी रुटीन सोडल्यानंतर पुन्हा एकदा त्या रुटीनमध्ये येतं थोडंसं कठीण वाटलं होतं आत्तासुद्धा. पण मी माझे पहिल्याचे व्हिडिओज बघितले, फोटोज बघितले, माझे बिफोर आफ्टर बघितले, त्यानंतर या सगळ्या व्हिडिओज आणि फोटोजने मला पुन्हा एकदा जागं केलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझी जर्नी जी एक हेल्दी रुटीन असतं ते चालू करणार आहे. आधीचे 7 दिवस माझी 16 तासांची फास्टिंग असेल, त्यानंतर पुढचे 9 दिवस हे माझे नवरात्रीचे उपवास असणार आहेत आणि मग उरलेले पुढचे पुन्हा एकदा इंटरमिटंट फास्टिंग असं असणार आहे.